ह्याच पेडगाव मैदानावरती तुम्हाला निकाल दिला नाही, तुम्ही आला म्हटला आता मी फाटीवर जाऊन झोपतो. तुमचा डेंजरपणा बघून मी घाबरलो त्यांना भाऊ. बरीच तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतेली. लय पाळणारी बांधाव बसून बघते ते आता दुसऱ्याची बैल. इंदोरीकर महाराजांचं ऐका आयुष्य संपले, समाज सुधारवण्यात एकही सुधारला नाही. त्या बरं वाटायसाठी बोलत नाही, खरं वाटायसाठी बोलत. नाही नाही तरी बाहेर चर्चा करते ती, अरे ह्यांना लय पैसे मिळते, जेवढे पैसे मिळतात तेवढंच यांनी बोललं पाहिजे. तर मित्रांनो, आपण आलोय पेडगावच्या मैदान आणि जनतेच्या मनातलं हिंदकेसरी मैदान म्हणून या पेडगावला समजलं जातं. इथं नोंद मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक नोंद होती आणि काय आमचं पैर झालं नव्हतं. आम्हाला वाटत होतं पैर कधी होतं तर नोंद संपली तर काय करायचं म्हणून पैर पटपट केलं. कसं आहे, पेडगावचं मैदान हे जनतेच्या हृदयातलं आहे आणि ह्या मैदानाला पळाय खरोखर पहिला मुद्दा नशीब पाहिजे. गाडीने तुमच्या मार खाव राहाव न राहाव काही तो पुढला विषय आला, पण पळाय नशीब पाहिजे. बऱ्याच जणांचं पैरं नाहीच झालं, त्यांच्या नशिबात नव्हतं, त्यांना नाही पावती मिळाली. ज्यांचं पैरं झालं त्यांना नशिबात होती, त्यांना पावती मिळाली. त्यामुळं शेवटी नशिबाचा खेळ आहे ह्यो. तर तात्याकडे तुझ्याकडे तात्या संघर्ष तुम्ही केला. मला वाटतं या आधाच्या दोन्ही पण कडन निघाले पावत्या. हो निघाले. काय आता त्या जर तुम्ही कंटिन्यू स्टेजवर असता आणि कडन लागल्यानंतर अनेक लोकांचं तुम्ही बघत असता, कडन लागल्यानंतर काय विषय नाही कसं आहे माहिती आहे का, खूप मोठं दुःख आहे. म्हणजे कडनं पळणं आणि मधनं पळणं खरंच लय मोठा फरक आहे. म्हणजे ते बैलांचे शेवटी कसं असतं, जे पोक्त बैल असते ती कडनं जी पहिल्यापासून ठाम पाळते ते त्यांचं काय त्यांना काय वाटत नाही. म्हणजे अगदी मथुरसारखा असेल, अगदी तसा पब्लिकचं बेताड म्हणलं गेलं तर तुम्ही आता दबंग जो बंदीच्या काळात जो बैल होता दबंग पब्लिकनं पाळणारा, एकमेव बैल असा की त्यानं मानसुद्धा अशी सुद्धा केली नाही कधी पब्लिकला. म्हणजे अशी ठाम बैल असल्यानंतर त्याचं काय वाटत नव्हतं. आणि काय ड्रायव्हर जुनं आता तुम्ही रमेश ड्रायव्हर रुईचा बघितला तर ती कायम मला शेवटची म्हणजे उजवीकड मागून घ्यायचा. तो मैदानात गेले की म्हणायचा मला उजवीकड द्या. म्हणजे त्याचे एक बैल ते पळायचं असल्यावर कडनं पळणाऱ्या बैलाचं काय वाटत नाही. पण आता आपल्या आपल्याला आदत वासरालाच कड निघाल्यावर असं वाटतं नाही आयला काही जरा थोडंसं त्या बैलावर कडनं आलं असते तर असं वाटतं बरोबर झालं असतं. पण शेवटी नशिबात असले की सगळं काय होतंय. बरं, आता पेडगावचं मैदान आणि मोरे सरकार आज पहिल्यापासून मैदान घेत आणि सरकारांनी एवढं म्हणजे समालोचक असताना त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असताना सुलतान विकला आणि ते पण चांगल्या माणसाला विकला. प्रश्न चांगला आहे. नाही कसं आहे माहिती आहे का, ज्याला काहीतरी रोजच्या रोज आवक आहे त्यानं 100% नाद केला तरी चालतोय. पण ज्याला थोडंसं आपल्याला म्हणजे आपण जर कुंभार असलं तर मडकी का बनवायला काही म्हणजे त्याच्यात काय आपण आपल्याला दुसरे कोणी शिकवायची गरज नाही. हा ऐकला दुसरे होते त्याला आणून आपण तो तयार करू शकतो. म्हणजे घडवणारा माणूस असल्यावर त्यानं 100% विकलाही पाहिजे. आणि मी म्हणलं की नाही तुम्हाला की ज्याला रोजच्या रोज या ठिकाणी कुठंतरी काय इन्कम आहे की 4-2 हजार रुपये रोजच्या रोज येतात त्यांनी 100% नाद हा ह्यो जोपासला पाहिजे. आणि ह्या प्रश्नाचं अजून एक उत्तर तुम्हाला मी सांगतो. दादांनी बाईट दिली होती, या बैलगाडी क्षेत्रात मोठा माणूस आणि हुशार माणूस कोण असेल तर ज्याला वेळेवर बैल विकायला कळला तो सगळ्यात मोठा आणि हुशार माणूस. ह्या दादांनी बाईट दिली होती. दादा ह्याच प्रश्न तुमच्याकडे येतो परत की अनेक लोक म्हणणार दादाला काय कळतंय, आम्हाला नाद करायचा आहे, ह्यावा आहे त्यावा आहे, म्हणजे कमेंट करणारे काय ह्या गोष्टी. आता ज्याला पैसे येण्याचा चालू आहे त्याने केला पाहिजे नाद, बरोबर आहे, परंतु काय ऐकला पाहिजे बैल का विकला पाहिजे. तुम्हाला जेव्हा एखाद्या वेळा बैल तुमचा 20 लाख 25 लाखाला मागला जातो आणि तुमचं उत्पन्नाचं साधन जर आहे का तेवढं, तात्याने जी मगाशी एका प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलं तेच मी तुला वाढवून सांगतो थोडक्यात की तुम्हाला जर त्या पटीत आवक नसेल तर तुम्ही बैल 20 लाख रुपये तुम्हाला जमा करायला किती वर्ष लागतात याचा अभ्यास करायचा. जर तुमचे लगेच जमा होत असेल तर बिलकुल विकू नका. मगाशी मी ज्यावेळेस चहा प्यायला तात्या विकास सर आम्ही बबलू भाया बसलो त्यावेळेस मी एका इथला बाजूच्या बैलाचं विचारलं ते बैल काय करतोय तर ते बोलले की गेल्या वर्षी त्या बैलाला 25 लाख रुपयाला मागेल होतं. त्याच बाजूचा बैल काय करतो तर काय नाही आता निवांत आहे बोलले. परिस्थिती अंदाज घ्या, आपले परिस्थिती काय आहे बघा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. विकास आम्ही म्हणत नाही पण तुम्ही आपल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन काय करायचं हे ठरवा नक्की, एवढंच मी सांगू शकतो. मोलाचा सल्ला दिला. अनेक लोक सांगतील हे करा ते करा, म्हणजे नाद केला पाहिजे परंतु आपलं प्रपंच आपलं सगळ्या गोष्टी बघून केला पाहिजे, नाहीतर अडचण आहे. अहो 100% आता आमचा खूण आता म्हणजे पहिल्यांदा लागला आम्हाला चांगला, म्हणजे एक खानपण चांगला डावीनं पळतोय. आता
बरीच गिरायक आणली सरांनी आणली म्हणजे द्यायचा का खोंड आपला द्यायचा का खोंड आपला. पण आमचा चिरंजीव म्हणे नाही आपला द्यायचा नाही, करार करायचा. म्हणलं करार करायला मग दादांच्या सारखा माणूस आपल्याला भेटला तर आपला चांगला करार होईल, तर तुझा बी नाद होईल आणि सगळंच होईल. म्हणजे ह्या गोष्टी बी त्याला नशेबत बी असावे लागते. ते बैल त्या पद्धतीचा पाहिजे. पुढचा घेणाराचे त्याला असं वाटलं पाहिजे की काहीतरी ह्याच्यात मला दिसतं या. त्यामुळं त्यानं सुद्धा ते घेताना असं कोणी घेत नाही, कोणालाही कोण पैसे देत नाही, पैसे काय असं झाडाला लागलं नाहीत. पण त्याला वाटलं पाहिजे की ह्या बैलातनं माझं नाव होईल. आणि नाव करायला मोठ्या माणसाचा आधार घ्यावा लागतो, नाहीतर काय नाव सहजासहजी होत नाही. पैऱ्याची अशा अडचणी येते आता की आम्हाला कुणी पैरे देत नाही. कालच्या शेवटच्या टप्प्याला ह्याला गाड त्याला गाड करून असा पैरा झाला या, लय अडचणी येत्या. आणि माणसाला वाटतं तुम्हाला काय पैरं कुणी बी देईल, कुणी देत नाही आणि कोण होय बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही. कारण पैसे वायदी मागता येत नाही. तात्याला कशी वायदी मागायची आणि वायदी मागायची नाही म्हणून नाही. बैल तात्या तुमचाच की हो, फक्त 2 मैदान एवढी उद्या नियोजन झालं, पुढच्या मैदानाला तुम्हालाच द्यायला पण येईल वायदी, तुम्हाला पण पुकारलं म्हणजे वायदी घेतली आमच्याकडे. आता आवो ही आता बाकीची पुकारते ती काय तात्यांचा पट्टा आवडता म्हणते ती, देवा का म्हणते ती, आम्ही तीच केलंय ना म्हणूनच आवडता पट्टा म्हणते ती पहिल्याच मैदानात. प्रत्येक माणसाला दादासारखाच माणूस का पाहिजे हो? म्हणजे आता मला पण वाटतं याला माझं दादा खोंड घ्यावं, उद्या 1 नंबर गेला दिलं दादाला खोंड. त्या मनाचा माणूस लागतो. त्याच्या मनात नाही काय पाहिजे की ज्या याला उगाच याला पैसे देऊन बसलो आपल्या काय घडत नाही याच्याकडनं, असं नाही. त्याचं मन मोकळं पाहिजे, देणाराचं मन मोकळं पाहिजे, तेव्हा घडतं. मी सांगतो तुम्हाला, बैल विकताना सुद्धा त्याच्या मनात कुळकुळ नाही पाहिजे. आपल्याकडनं विकणाराची भावना अशी पाहिजे की माझ्यापेक्षा त्याच्या जाऊन जास्त पळायला पाहिजे, तर ते घडतंय. माझं आत्ता एक उदाहरण सांगतो. मी 1,15,000 रुपयाला खोंड घेतला, फक्त त्या माणसाची कुळकुळ लागली की माझा बैल माझा विकायचा नव्हता, थोडंसं रडला, लाभला नाही मला. तुम्हाला सांगतो आत्ता मी त्याला 60,000 विकायला तयार आहे. 1,15,000 घेतला 4 महिन्यापूर्वी, पण 60 सुद्धा मिळत नाहीत. कसं आहे, तात्यानी हे वास्तव मानलंय. लोक कॅमेऱ्यासमोर बोलताना 10 वेळा विचार करते ती. तात्यासारखा म्हणजे बिंदास बोलणारा, म्हणजे जे वास्तव आहे लोकांना बरं वाटण्यासाठी किंवा असं न बोलता, मी बऱ्याच वेळा म्हणतो की जे पोटात आहे ते ओटात याला धाडस लागतं, जिगर लागते. आणि मी ते तात्यात बघतो. आता ते हे जे मुलाखत जे चालू आहे ना, तेच मला दिसतं तोंडात, बाकी डोळ्यात बाकी काय दिसत नाही यापेक्षा वेगळं. म्हणजे तात्याचं कसं आहे, तात्या बरं वाटायसाठी बोलत नाही, खरं वाटायसाठी बोलत. नाही हो काय कसं आहे माहिती आहे का, वास्तव ह्या बैलगाडी क्षेत्रातलं आणि कुठल्याही प्रत्येक व्यवसायातलं वास्तव हे लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि वास्तव सांगायला माणूस काय होतं, थोडंसं आपल्याला नावं ठेवतील का काय होतील काय ह्याचं विचार करते ती, की तुम्हाला वाईट म्हणतोय म्हणलं की तुम्ही म्हणणार तुला काय करायचं, तुझं घरचं बघ ना. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा बघतो या, आम्ही माईकवर जास्त बोललं तरी बाहेर चर्चा करते ती, अरे ह्यांना लय पैसे मिळते, जेवढे पैसे मिळतात तेवढंच ह्यांनी बोललं पाहिजे. म्हणजे अशी बोलणारी भरपूर माणसं आहे ती. तो काही दाखवणं म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो. इंदुरीकर महाराजांचा ऐका आयुष्य संपले, समाज सुधारवण्यात एकही सुधारला नाही. आमच्याकडनं काय सुधारणार आहे ती. तात्याचं आहे काय, तात्या जर बाण जर लावला तर सुट्टी नाही, मग कोणी पण असू पुढे सोडला म्हणजे सोडला. हो काय, बाणाचा ह्याचा विषय नाही, पण मैदानाचं बैलगाडी क्षेत्रातलं वास्तव आता तुम्ही बघितली तरुणाई काय पूर्ण भरकटायला लागली हो. काय त्याचं भविष्य त्यांना कळणं झाले. म्हणजे काय ह्यातनं काय नक्की आहे. म्हणजे आम्हाला इथं 4-5 हजार रुपये पुकरायचे मिळाले की ते सगळं गेलं तर आम्हाला असं वाटतं आयला सगळंच आज गेलं मोकळं. ही कुठनं आणतात रोज पैसे, आणतात कुठनं? अहो एवढं सोपं नाद आहे का? सहज मैदानाला बिगर वायदीचा आला तरी तुम्हाला 4-5 हजार रुपये पुरत नाही तर. बरं आता काय तात्यात काय बघता तुम्ही, म्हणजे तात्या तुमचं गुरु आहे काय असतं, धनाभाव अनुभव असतात. अनुभवी लोकांच्या काय लोक पण म्हणतात असं कधी कोणाला कमी समजू नका, कारण आपल्यापेक्षा कमी जर बुद्धीचा माणूस असला तर त्याचा एखादा शब्द हा लाख मोलाचा असतो. आता ते असतील, दादा असतील, मोरे सरकार आहेत, सर आहेत, किरण बबलू, आमच्या अगोदर सगळे आहेत. म्हणजे अनुभव घेण्यासारखे आहेत, अनुभव शिक्षित आहेत लोक आणि ह्यांनी अनुभव घेतलेत. पहिलं तात्यांना आम्ही पहिल्यापासून बघतोय. सातवडीत आमचं नांदेबाळा 2006-07 पासून तात्यांना आम्ही कॉलेजला शाळेला असल्यापासून बघायला आलोय. तात्या पहिल्यापासून ह्या नादात आहेत. दादांना पण सुलतान बसणं इथं बिनजोड वगैरे जाता दादांना बघत आलो. नंतर इथं आल्यानंतर चांगली ओळख झाली, पण अगोदर बघितलेली आहे ही लोक. आणि ह्या लोकांनी कधी म्हणजे कोणाबद्दल कधी वाईट विचार नाही किंवा वाईट भावनाच नाही. दादांचं मला दाखवाय की मुलाखत तुम्ही, कधी त्यांनी स्वतःचा गाजा केलाय का? कधीच नाही. दुसऱ्याच्या बैलाचं चांगलं बघणार, दुसऱ्याच्या मालकाचं, एखादं सर्वसामान्य असू द्या, गोरगरीब असू द्या, त्याला गुलाल लागला ना त्याच्यावरचा आनंद त्या मालकाला होत नाही, एवढा दादांना आनंद होतो. आपल्या वासरानं गुलाला गेला, दादा कुठं होतं माहित नव्हतं, बक्षीस पुकारलं होतं. ही प्रेम आहे ना, मी सांगतो निष्पाप. म्हणजे मनात काय कोणाबद्दल वाईटच भावनाच नाही, म्हणून तर देवाने एवढं दिले ना त्यासनी. तर मला सांगा, सुलतान आणि सोन्या पळत होतं,
आता पण दादाचं पाय जीवनी जाईत त्यावेळेस पण दादाचं एवढं पळत होतं, पण कधी प्रत्येकाला म्हणजे आता एखाद्याचा बैल पळायला लागला ती बोलत नाही हाळी मारलं तर, आणि दादा आपलं कुशाल बैल पळून हो अशी बरीच तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतेली. लय पळणारी बांधाव बसून बघते ते आता दुसऱ्याची बैल. एवढा सोपा नाद नाही हो. नाद ह्यो म्हणजे हार जीत ही टिकावता आली, पचावता बी आली पाहिजे. म्हणजे जिंकला म्हणजे त्यानं लय हुरळून जायचं नाही, कारण उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरे कुणीही मारायला तयार आहे. आणि आता इथं मी पणानं कुणीही म्हणायचं नाही की मी उद्या इथे गाडी फायनल माझी राहिली आणि मी फायनल करीन, असं नाही. खेळ आहे आणि खेळात हार जीत ही त्यानं मानली पाहिजे. आता जे तुम्ही उगाच कुठंतरी ऑब्जेक्शन तो तासात गेलाय, त्याचा पाय पलीकडेच पडलाय, मग खाली सुट्टीला पायच पुढं आलाय, असा पाय पुढं आला म्हणजे काय ते इथं पुढं काय कासऱ्यानं बसलं म्हणजे त्याचा पायानं बसला का तेवढ्या? हार मान्यच करायला तयार नाही तो. लोक हार मान्य केली पाहिजे ना. आपला पळून मार खाल्लाय, चल घरी बघू उद्याच्याला, ती धमक नाही राहिली लोकांच्यात. आता माणसं खेळ या भावनेने ह्या खेळाकडे बघण्यात येतात. गाडी हारली का नाही, दुसऱ्याला हरवायचा प्रयत्न करते ती, स्वतः जिंकायचा प्रयत्न करणं तीच. गाडी हारली का नाही. पहिला माणसाचा काय विषय, आता पहिलं कसं करत होती गाडी का हारली विचारत होती, काम हारली आपली गाडी. आता काय बघते माहिती का, गाडी हारली की अरे त्याचा पाय फोडाय का बघ, तो त्यानं शिपूट चावलाय का. मला मी काय म्हणतोय की दुसऱ्याच्या चुका शोधण्यातच आपलं आता इथं सगळ्या तरुणाई व्यस्त झालेली आहे. तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येकजण खालनं गाडी सोडून येताना मोबाईलमध्ये बघतो, खरंच पाय फोडाय का रे याचा, लॉबिट झालाय का, फोडून निकालात निदान आपलं तोंड दिसतंय का, असं नाही. म्हणजे हाय काय हे स्वतः आपल्या बैलाच्या अंगात धमक पाहिजे. बैलांना सुट्टा तुम्हाला जर निकाल घेतलेला असला तर त्याच्या चुका काढायच्याच नाही तो. आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मैदान किती मोठं आहे त्यापेक्षा बाहेरचे लोक लय बघते ते तुटलं नाही पाहिजे किंवा रेंज नाही गेली पाहिजे. कारण कसं असतं, माणसं आता खाली बकासूर चाललेला असतो, त्यावेळेस कधी कधी तुटतं लीड. पण दादांनी जी संकल्पना राबवली, काय वाटतं याविषयी? दादाने जे आता इंटरनेटची सोय दिलेली आहे, कितीही पब्लिक येऊ द्या आणि कितीही जॅमिंग होऊ द्या, कुठलंच चित्र अडकणार नाही आणि दर्जेदार म्हणजे HD क्वालिटीज बघायला मिळणार घरी बसून. दादा का सुचलं होई तुम्हाला, हेच का सुचलं? त्या दिवशी विचारलं पण आज तुम्हाला प्रश्न उत्तर द्यावं लागते. ज्या वेळेला लाईव्हला बघत असतो आपण, कुठून इथून बघत असतो, बाहेरून बघत असतो, आणि इथं मैदानात आपण असताना आपल्याला तो बघताना लाईव्ह तुटलं तरी काय त्याचा एवढा शुभाशुभ वाटत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही टी व्ही समोर किंवा मोबाईल समोर बसून उभा राहून म्हणजे बसून बघत असता आणि लाईव्ह तुटलं की तुम्ही एवढी बेचैनी वाढते की ते शब्दात मांडू शकत नाही. आणि म्हणून ते तुटू नये म्हणून 3 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की ह्याच्यासाठी काय करावं लागेल. आणि मी पवनला विचारलं की तर म्हणलं असं करावं लागेल, आणि तेव्हापासून ते चालू झालं. मी तर म्हणून असं की जिथं जिथं मैदान भरेल, जे जे लोक भरतात त्यांनी प्रत्येकानं ही सोय केली पाहिजे, म्हणजे मैदान अजून भारी होतील. ज्ञान नाहीत वाढदिवस सोय नसल्यामुळे नाशिकच्या मैदानातला आपण गोंधळ बघायला मिळाला आपल्याला. आता नेटची सोय नसल्यामुळे तो गोंधळ झाला ना. तुमची नेटची जर सोय असते, आता त्याचा काय इलेक्ट्रिक प्रॉब्लेम बी असेल पवनचा, त्याने काय मला वाटतं PC आणला नवीन आला होता तो, या ठिकाणी तो मॅच झाला नाही. त्यात नेटची सोय पाहिजे. दादांनी जे केलं, मी तर म्हणतो बाकी सगळं आहे का नाही, त्यापेक्षा महत्वाचं सगळ्यात जर असेल तर नीट आणि गणलं नाही पाहिजे. कारण 100% दादानी जे सांगितलं का नाही की बाहेर जो लोक बघत असतो आणि त्याला त्या पॉईंटवर बघायचं असतं, तिथंच ते तुमचं गोल फिरायला गेलं असं वाटतं ते फेकून ते म्हणजे त्या एखाद्या टायमाला ते बंद करून टाकतो ते माणूस. काय मोबाईल फोडला, आपटलं मोबाईल नाही असतील की मग आहेत की, म्हणजे त्याला तुमच्यासारखी लोकांचं काय सांगू शकत नाही. त्याच तुम्हाला माहिती आहे का, ह्याच पेडगाव मैदानावरती तुम्हाला निकाल दिला नाही, तुम्ही आला म्हटलं आता मी फाटीवर जाऊन झोपतो, तुमचा डेंजरपणा बघून मी घाबरलो त्यांना भाऊ. काय भेटलं पहिल्याच म्हणजे तुम्हाला किस्सा सांगतो. गेल्या वर्षी आरबवाडीचं मैदान होतं, गाडी निकालात सुट्टी बसली अंतरानं, फक्त गाडीनं तासपलटी केलं आणि पुढं बसली. आता निकाल, आता गाडी तासपलटी म्हणल्यावर निकाल मिळतच नाही ना. त्याच्या मागं आमची गाडी उतरली 2 नंबरला, आमच्या गाडीचा निकाल पोकारला का थायतायट घातला, स्टेज पुढे येऊन असा स्टेज फड्या गुंडाळाला होता, टाकून दिला, आय घातली, तुमच्यामुळे सगळं नाव गेलं, याव झाले. म्हणजे इतका थायतायट, आज गाडी तुझीच बसली, फक्त बैलांना तासपलटी काय सांगू नका तुम्ही, निकाल चुकीत तोंड बघून निकाल. अरे म्हणलं, अरे नाही की तू म्हणलं तुझी गाडी बसली पण तुझ्या गाडीनं तासपलटी केली म्हणून निकाला, माझ्या गाडीनं मार खाल्ला या. पण लोक म्हणजे हे समजून लय वेगळा नाही त्या असं वाटतं ना, माझ्या तोंडातला घास काढून घेतात, यांनी चुकीचा निर्णय दिला. काय निर्णय कोण चुकीचा देत नसतं, असं जाणीवपूर्वक काय होतं. माणूस आहे आता आम्ही म्हणजे
एखाद्या बैलाला जो अटीतटीतलं कुठं सामन्याचे निकाल असतील, कुठं म्हणजे इंचातला फरक असतो, तिथं म्हणजे माणूस आहे म्हणताना चुकत असतो. पण ती चूकसुद्धा या ठिकाणी मोठ्या मनानं किती वेळा तरी बघितलं असेल. ज्याला म्हणजे भारतरत्न किताब मिळाला सचिन तेंडुलकरला, पण चुकून जरी पंचाचं बॉट वर झालं तरी त्यानं कधी विचारलं नाही माझा निकाल का म्हणजे मला आऊट का दिले म्हणून. ती म्हणजे खेळ भावना पाहिजे. सनी भैया, आज वाढदिवस आहे भैयांचा. आणि सनी अण्णा दादासारखा माणूस 1 तास 2 तास जरी लाभला आमच्यासारख्याला, म्हणजे तास 2 तास आम्हाला वाटलं नाही तरी आमचं बरंच डोक्यातनं विचार करतं. तुम्हाला आयुष्यभरासाठी लाभला आहे माणूस, काय सांगचाल याविषयी? आता कसं आहे, दादांच्या बद्दल बोलणं शब्दात म्हणजे कमीच आहे. जेवढं बोलाल तेवढं दादांच्या बद्दल कमीच आहे. त्याचं खरं कारण मी सांगतो. दादांच्या सारखा आयुष्यभरासाठी सन्यानाला लाभणारा माणूस, ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण आहे सुलतान बैल. आमचं दुवा सुलतान बैलामुळं हे सगळं ह्या आबाळाखाली ह्या दोघांचं नातं शक्य झालंय. महत्वाची गोष्ट बघा, सुलताननं किती जणांचं भलं केलं. पहिली गोष्ट, सुलतान म्हणजे देवरूपीचा तुम्ही सुट्टी करत होता तुमच्या आयुष्यात. असला लोखंडाला परीच मानते ना, लोखंडाला हात लावला तर परीच होतो. तसं दादा 1-2 तास जर एखाद्याला समजून सांगितलं ना, माणूस किती पण टेन्शनमध्ये असतो. तुम्ही तर आयुष्यासाठी म्हणजे दादा म्हणजे एक हात डोक्यावर कसं आहे माहिती आहे का, आपण पण त्या माणसावर तेवढं प्रामाणिक राहणं ही सगळ्यात तेवढीच खरी आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दादांचं आणि माझं म्हणजे मला छोटीशी गोष्ट सांगतो. मी एवढा व्यवसाय करतो आणि किती तर चढ उतार बघितला असेल आयुष्यात. त्यामुळं माणूस काय माया नजरेतनं सहजही चुकत नाही की आपल्याही कसा वागतोय, काय करतोय. त्याने एक चूक केली तर मी त्याला लगेच ओळखणार, गंडवतेस ही म्हणणार. त्यामुळं ही अशी एवढी इमानदार माणसं आजच्या जगात मिळणं का नाही, ही त्याचं कौतुक करण्यापेक्षा मी तर माझी स्वतःही पाठ थापटाय पाहिजे की मला अशी माणसं भेटली म्हणून मी आज एवढं असं इथंपर्यंत पोचलो. हां, बघा मित्रांनो, म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सुलतान आणि सोन्या तो प्यारा. आणि सुलतान, माझं तर म्हणणं आहे की दादाचं आणि पेडगावचं नातं सुद्धा सुलतानच हे केलंय. काय सांगचाल सुलतानविषयी? सुलतानविषयी बोलावं तेवढं कमी आहे. आणि दुसरा विषय, बऱ्याच वेळा आम्ही मोरे सरकारांचं स्टेटस बघत असतो, त्यावेळी सुलतानचा फोटो ठेवलेला असतो. खाली मोरे सरकारांनी एक वाक्य लिहिलेलं असतं, मला माणसात आणलं. सुलताननं त्यांना माणसात आणले. आणि का आणलं तर मोरे सरकारांनी मोकळ्या मनानं बैल विकला आणि ह्यांनी मोकळ्या मनानं घेतला. त्यामुळे ह्यांच्याकडे बैल पाहायला, त्यांच्याकडे बैल पाहायला. आणि सन्यान्नाचा एकनिष्ठपणा ह्यो आज त्याच्या कामी आला आणि त्या सुलतानवरचं प्रेम. बघा मित्रांनो, खूप वेळ झालं. आमचे बंधू तुषार धुमाळ आज बारक्या भावाचा कॅमेरा पकडला. ह्याला सगळ्यात महत्त्वाचे महत्त्व आहे, प्रेम आहे, बंधू प्रेम आहे आमचं.